कथा शेतकऱ्यांच्या. जी काळी आई धनधान्य देई. मंडळी नमस्कार. आपण बकरी पालनाचा थंबनेल पाहून व्हिडिओवर आलेले आहात. आता तुम्हाला जर का बकरी पालन करायचं आहे तर बकरी पालन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते प्रामुख्याने या व्हिडिओच्या मध्ये आपण या गोष्टी सांगणार आहोत. आता बकरी पालनामध्ये सुद्धा तुम्ही करोडो रुपये कमवू शकता, पण कशा पद्धतीने की तुमचं बकरी पालन कसं असलं पाहिजे. आता आम्ही मागच्या साधारणतः 3 वर्षापासून बकरी पालनाचा अभ्यास करून इथं बकरी पालन कसं करायचं आहे याच्यावरती थोडंसं आम्हाला आता ते लक्षात आलेलं आहे. प्रामुख्याने शेती असल्यावर तुम्ही बकरी पालन आणि कुक्कुटपालन हा उद्योग सहजपणे करू शकता आणि ते काम करत असताना तुम्हाला म्हणजे जास्त काही असं नाविन्य त्यामध्ये वाटणार नाही, कारण हे आपले शेतीपूरक धंदे आहेत आणि सातत्याने आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. तर इथं तुम्ही बघताय काही गावरान बकऱ्या आहेत आणि इकडे आफ्रिकन बोर शेळीचे काही पिल्लं आहेत. आता या पिल्लाची जर आपण इथं म्हणजे एक वय जर बघितलं त्याचं तर हा 5 महिन्याचं पिल्लू आहे आणि त्याचं वजन 36 किलो आहे. 5 महिन्याचं पिल्लू 36 किलो वजन आणि याला आपण विक्री करणार आहोत 2000 रुपये किलोप्रमाणे. तरी पण 36 आणि 36 किती होतात बघा. तरी पण हे बोकड 95,000मध्ये मागणाऱ्याने मागून गेलेले आहेत, कारण ही ब्रीड थोडीशी टॉपची आहे ना. तर 90-95,000 या बोकडाची मागणी झालेली आहे, तरी पण आम्ही तो दिलेला नाही. तिकडे जर बघितलं तर हा एक मोठा बोकड आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे बोकडं आणि शेळ्या दाखवण्याचा हे नाही आहे, पण एक थोडक्यामध्ये बकरी पालन करत असताना सुरुवात कशी करावी हा मुद्दा इथं आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बकरी पालन करत असताना तुम्ही अगदी सुरुवातीला 1 वर्षभर 4 ते 5 बकऱ्या घेऊन त्यातून सुरुवात करा, त्याला शिका आणि त्यानंतर मग तुम्ही बकरी पालनाकडे वळा. आता येऊयात आपण बकरीच्या फायद्याच्या मुद्द्याकडे. ज्यावेळेस तुम्ही गावरान बकरी पालन करता किंवा मग बेटल करता तर गावरान बकरी पालनामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा नफा मिळू शकतो. कसा की 14 महिन्यामध्ये बकरी 2 वेत देते आणि 14 महिन्यामध्ये म्हणजे आपण 2 वर्षामध्ये 3 वेत पकडूयात. 2 वर्षामध्ये 3 वेत पकडूयात आणि एका बकरीने जर का 2 पिल्ले दिले एका वेताला तर आपल्याला वर्षाला मिळतात 3 पिल्लं. तर 3 पिल्लं तुम्ही जर का 6 ते 7 महिन्यानंतर जर विक्री कराल आणि त्याची चांगली जर तब्येत बनवताल तर आम्ही तर इथं 10,000ला एक बोकड विकलेला आहे. तर तसे बोकडांची जर आपण एक अंदाज जर लावला किमतीचा तर तुम्हाला एक बकरी वर्षाला 30,000 रुपये देते. 30,000 रुपये तुमच्याकडे जर का 20 बकऱ्या असतील तर हिशोब तुम्ही लावा. आणि तुम्ही जर का 50 बकऱ्या पाळणार असाल, तुमचं नियोजन जर जोरदार असेल, 2-3 एकर शेती, त्याच्यामध्ये त्याचं खाद्याचं नियोजन, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने करणार असाल आणि तुम्ही जर करू शकता तर आपलं बकरी पालन हे अशा पद्धतीने तुम्हाला फायदा देऊ शकते. जे लोक 2-2, 5-5 एकर शेतीमध्ये पारंपरिक शेती करून जिथं कापूस लावा, तुरी लावा, बाजरी पेरा, गहू पेरा वगैरे वगैरे करून जे भुसार माल काढतात त्यामध्ये तुम्हाला शेतीतून काही उरणार नाही आहे आणि असं करत करत भरपूर लोकांनी शेती विकून पण टाकलेली आहे. तर मंडळी, बकरी पालन आणि कुक्कुटपालन हे 2 व्यवसाय तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये पैसा देऊ शकतात, पण त्याचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला बकरी पालन जर करायचं असेल तर कमीत कमी 4 महिने पहिल्यापासून तुम्ही शेतीमध्ये लागवड आणि त्यांचं खाद्याचं नियोजन करत या कामाची सुरुवात केली पाहिजे. शेड अगदी महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही इथं जर शेड बघितलं तर हे जे काही आपलं जुनं होतं तेच आणि इकडं आपण हे छोटंसं नवीन केलं होतं कुक्कुटपालनासाठी. तर हे असं माध्यम आहे आणि तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकता. मेहनत फक्त तुम्हाला याच्यामध्ये 5 ते 6 तास प्रॉपर करणं आहे. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी ड्युटी करत असाल तर तुम्हाला 8 तास जसं राबावं लागतं, तसं तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फक्त 4 तास घड्याळ लावून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी तुम्हाला 4 तास इथं टाईम द्यावा लागतो. कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा मंडळी, खरोखर कुक्कुटपालन आणि बकरी पालन ह्याच्यातून तुम्ही करोडो रुपये कमवू शकता. प्लॅनिंग कशी राहील तुमची त्याच्यावर सगळं डिपेंड करत असतं. चला, धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. जी काळी आई धनधान्य देई.